तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या किमतीच्या साड्या बघितल्या असतील, पण तब्बल 39 कोटीच्या किमतीची साडी तुम्ही बघितली आहे का? हो, आम्ही तशीच साडी तुम्हाला दाखवणार आहे. आज माता रमाईंची जयंती आहे आणि याच जयंतीच्या निमित्तानं गोल्डन मॅन जे आहेत रोहित पिसाळ, त्यांनी अशा पद्धतीची साडी रमाईंच्या स्मरणार्थ बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण जर बघत असाल तर ही जी साडी आहे, या संपूर्ण साडीवर जो आहे तो सोन्याचा मुलामा चढवण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे जे कुंकू आहे, कुंकवाच्या ठिकाणी एक अशा पद्धतीचं कुंकू बनवलं जाणार आहे की ज्याला हिरे लावले जाणार आहेत. आणि हे हिरे जे आहेत तब्बल 33 कोटींचे हिरे असणार आहेत. आणि सोन्याचा जो मुलामा दिला जाणार आहे तो जवळपास 2 किलोचा मुलामा असणार आहे. आपण या सगळ्या संकल्पनेच्या अनुषंगानं रोहित पिसाळ यांच्याशी बोलणार आहोत की ही जी संकल्पना आहे, 2 किलो सोनं, 33 कोटीचे हिरो, म्हणजे तब्बल जवळपास 39 कोटीचा ऐवज तुम्ही त्याचं साडी बनवताय. काय नक्की धारणा आहे? सर्वांना 128व्या माता रमाईंच्या जयंतीनिमित्ताने भारतभर आणि राष्ट्रभर सगळ्या महिलांना मी शुभेच्छा देतो. ही जी साडी आहे, ही एक सिम्बॉलिक साडी मला बनवायची होती. माता रमाई आपल्याला सगळ्यांना ह्याच्याबद्दल ज्ञात असेल की ज्या मातेनी फाटक्या पदराने संसार केला आणि तिच्या त्यागामुळे आज एक समाज उभा आहे. म्हणजे मी रोहित पिसाळ जो उभा आहे तो तिच्या त्यागामुळे आहे. आणि आज तो फाटलेला पदर मी हिऱ्यांनी आणि मोत्यांनी ते जडू शकतो हे दाखवायचं होतं. हा माझा एक संदेश होता. आणि ॲज अन आंबेडकराईट मला हेही सांगायचं आहे की आम्हाला अस्पृश्य म्हणून वागवलं गेलं आणि बाबासाहेबांसारखा एक मसीहा येतो. म्हणजे जसं हिंदू धर्मामध्ये 33 कोट देव आहेत जे तुम्हाला अन्न, पाणी, निवारा, वस्त्र देतात. जसं अश्विन, रुद्र, 11 वासू, आदित्य, हे सगळे मिळून तुमचं संरक्षण करतात. आणि हे सगळं संरक्षण मला देणारा, मला प्रेम देणारा, मला अधिकार देणारा माझा एकच देव, ते म्हणजे रमाईंचं कुंकू. म्हणून मी 33 कोटींचे हिरे माझ्या माता रमाईच्या त्या कुंकुवामध्ये लावलेले आहेत. आणि मी म्हणजे आता लाईव्ह लावणार आहे. आणि म्हणजे मला हे सांगायचं होतं की कुठलाही मुलगा ह्या जगातला तो आपल्या पैशातून आपल्या आईसाठी काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो. तर मी माझ्या आईसाठी माझ्या जी काही माझी कमाई आहे त्या कमाईतून मी माझ्या आईसाठी ही भेट देण्याचा मी निश्चय केलेला आहे. आमच्या प्रेक्षकांना जरा दाखवाल हे साधारणतः हे 33 कोटीचे हिरे काय आहेत आणि कशी आहे ही संकल्पना? नक्की 33 कोटीचं कुंकू म्हणजे वेगवेगळ्या साहित्यातून, वेगवेगळ्या गाण्यातून हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आपण जर बघत असाल तर हे जे कुंकू आहे प्रॉपर 999 बिस्किट आहे. ठीक आहे, 100 ग्राम्सचं. आणि त्याच्यामध्ये भीमराव हा जे आपल्या म्हणजे कोरलेला आहे आणि त्याच्यावर हे 33 कोटीचे हिरे आपण त्याच्यामध्ये हे जडलेले आहेत. अँड हे आता हे माता रमाईंच्या इथे म्हणजे कुंकवावर ते आपण जडणार आहोत. आणि अपार्ट फ्रॉम दॅट हे प्रॉपर गोल्ड बिस्किट तासून ह्याच्यामध्ये हे गोल्डचं जो आपण त्याला डस्ट बोलतो, ती डस्ट ह्याच्यामध्ये आपण पेंटमध्ये मिक्स करून ह्या सगळ्या बॉर्डर्सवर आपण ह्याला पेंट करणार आहोत. म्हणजे ही सोन्याची ही सगळी जी काही पावडर करण्यात आलेली आहे ती या संपूर्ण याच्यावर मुलामा लावण्यात येईल. येस सर, येस सर. आणि ही साडी कुठे ठेवली जाणार आहे? सर्वसामान्य माणसांना ही बघायला मिळेल का? ही साडी आज झाल्यानंतर एक महिनाभर आपण भारतभर फिरणार आहोत फॉर विमेन्स एम्पॉवरमेंट अँड अवेकनिंग. आणि त्याच्यानंतर लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये ही साडी जाणार आहे आणि तिथल्या म्युझियमला ही साडी देण्यात येईल. कारण त्याच देशामध्ये, त्या लंडनमध्ये उपाशी राहून माझ्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी अभ्यास केला आणि त्या त्यागाने तो इथे आला. आणि ते त्याग माझ्या माऊलीनी म्हणजे खूप हालाकीचे दिवस काढले.
म्हणून त्याच देशामध्ये राजघराण्यामध्ये बकिंगहॅम पॅलेस इज राजघराणा, आणि तिथे आज माझ्या बाबासाहेबांच्या त्यागामुळे मी आज इथे उभा आहे. म्हणजे ज्याला आपण अनटचेबल एक माझी आहे कम्युनिटी. सो नाव आय वॉन्ट टू बिकम अनटचेबल, लाईक नो वन कॅन टच मी. म्हणजे एक अनपोस्टेड लव्ह लेटर्स टू भीमराव नावाचं एक माझं पुस्तकही आलेलं आहे, आणि माझा त्याच्यावर हॉलिवूडमध्ये एक चित्रपटही येतो आहे. तर अग्नेस नावाची एक मुलगी आहे 17 वर्षाची, आणि ती बाबासाहेबांना सांगते आहे की तू तुझ्या देशात जाऊन, इतका तू ज्ञानी आहेस, तर तुझ्या देशात जाऊन तूच का ना कायदे लिही तू जाऊन. तर बाबासाहेब म्हणतात की मी अनटचेबल आहे. तर वर्ष उलटून जातात. त्या 17 वर्षाच्या मुलीला अनटचेबलचा अर्थच माहीत नाही आहे. अँड शी कम्स टू मीन्स ही कम्स टू इंडिया, आणि ते राज्यघटना लिहितायत. आणि राज्यघटना लिहिल्यानंतर ती तिथे म्हातारी झाली आहे, आणि ती लिहिती आहे की येस भीमराव, यू आर अनटचेबल, यू आर अनटचेबल बिकॉज नो वन कॅन टच युअर इंटेलेक्ट, नो वन कॅन टच युअर कंपॅशन, नो वन कॅन टच युअर पेट्रियटिझम, यू आर अनटच अँड यू आर अनटचेबल. आता माझा समाज ही तसाच अनटचेबल झाला पाहिजे, ऐसे अछूत बनना चाहते हैं की उसे कोई छू ना सके. नाही, परंतु ही जे साड्या आहे ही तुम्ही लंडनला तिथं राजघराण्यात ठेवण्याचा मानस केला आहे, परंतु संबंध भारतीय जे आहेत, जे बाबासाहेबांवर प्रेम करणारी जे लोक आहेत, किंवा भारतात असं काही म्युझियम उभा करून तिथेही ठेवता आले असते. नक्कीच ठेवता आली असते. आणि ह्याच्या पुढेही जे माझे पुढच्या काही गोष्टी आहेत, पण त्या लंडनमध्ये मला ती माझी छाप तिथे सोडायची होती, कारण माझा बाप तिथून शिकून आला होता. म्हणून त्याला एक परतफेड म्हटलं तरीही चालेल, किंवा त्यांनी तिथे उपाशी राहून जे जे दिवस काढले तिथे, तर त्याच्या त्यागामुळे आज मी उभा आहे. तर तिथे मला दाखवायचं आहे की त्या त्यागामुळे बघा आज आम्ही उभे झालेले आहोत. अजून ही 33 कोटीचा जी संकल्पना आहे ती कुठनं आली? का 33 कोटी देवाच्या याच्यामुळे आली का, असं काय आहे काय? जर आपल्या वेदांचाही जर अभ्यास केला तर हे परिपूर्ण आहे. म्हणजे नॉट गोईंग व्हेरी डीप इन टू इट, बट लॉजिकली हा जो निसर्ग आहे तो 33 कोट, म्हणजे कोट मीन्स 33 व्हरायटीज, आणि निसर्गाच्या 33 व्हरायटीज दिलेल्या आहेत. तेच तुम्हाला अन्न, पाणी, निवारा, वस्त्र देतात. तर हे सगळं मला पुरवणारा, कारण आम्हाला छतही नव्हतं, आम्हाला पाणीही नव्हतं, आणि आम्हाला अन्नही नव्हतं, आणि अधिकार तर अजिबातच नव्हता, अंगावर वस्त्रही नव्हते, आणि ते सगळं पुरवणारा हा देव आहे. म्हणून त्या निसर्गाच्या 33 कोट सगळ्या क्वालिटीज ह्या माणसामध्ये आहेत, ह्या महामानवामध्ये आहेत, आमच्या त्या मसीहामध्ये आहेत, म्हणून ते आहे. एकूणच जर बघितलं तर 33 कोटी देवांच्या क्षमता, क्वालिटी किंवा सर्व गुण ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होत्या, त्याच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं कुंकू माता रमाईच्या कपाळावर शोभण्यासाठी असे 33 कोटीचे हिरे लावले जाणार आहेत. आणि एवढंच नाही तर ती संपूर्ण साडी जी आहे तिला सोन्याचा मुलामा दिला जाणार आहे. आणि ही भारतभर लोकांना या ठिकाणी त्याचं दर्शन घडवल्यानंतर लंडनच्या पॅलेसमध्ये ठेवले जाणार आहे, की जिथं बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. आणि आज लंडनच्या कोलंबिया विद्यापीठाच्या गेटवर, वेशीवर सिम्बॉल ऑफ नॉलेज हे जे काय वाक्य आहे त्यातला एक नवीन जे पाडाव आहे, मैलाचा दगड जो आहे, तो या ठिकाणी पिसाळ आपल्या या कृतीतून रचण्याचा प्रयत्न करत आहेत. नरसिंहासह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई.